नमस्कार मित्रांनो, ग्रो मराठीवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मी तुमच्यासाठी आज नेक्स्ट वेव या कंपनीद्वारे वर्क फ्रॉम होम जॉब आणला आहे, जेथे तुम्हाला फक्त हिंदीमध्ये बोलायचं आहे. जॉब रोल हा सेल्स अँड मार्केटिंगचा असणार आहे मित्रांनो. त्यामुळे इथे सॅलरी बेसिस हे बेसिक प्लस इंटेन्सिव्ह बेसिसवर असते. तर यामध्ये तुम्ही जेवढं जास्त काम कराल तेवढं जास्त तुम्हाला इथे इन्सेंटिव्स भेटतील आणि बेसिक सॅलरी असते. सपोज 15,000 10,000 अशी बेसिक सॅलरी असते. तुम्हाला इथे 50,000पर्यंत अर्निंग करता येईल मित्रांनो पर मंथ. तुम्ही जर प्रॉपर वर्क केलं त्यासाठी तुम्हाला त्यांनी ट्रेनिंग्स वगैरे देतील, सर्व काही देतील. परंतु येथे तुम्हाला त्यांचं जे टार्गेट असतात ते पूर्ण करून द्यावं लागतील मित्रांनो त्यासाठी तुम्हाला. आणि हां, आता जॉबची जेन्युनिटी जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो, नेक्स्ट वेव ही कंपनी एका IITianद्वारे प्रस्थापित करण्यात आली आहे. IIT फाउंडर आहे मित्रांनो, त्यांच्याद्वारे आहे. त्यामुळे कंपनी 100% जेन्युइन आहे. जॉब लागला तर तुम्ही करू शकता, कारण की यामधून तुम्ही कम्युनिकेशन स्किल्स, पर्सनल डेव्हलपमेंट स्किल यासारख्या भरपूर गोष्टी शिकाल, जेणेकरून तुम्ही ही कंपनी स्विच केल्यानंतरही तुम्हाला याचा फायदा पुढच्या कंपनीमध्ये होईल. चला तर आता व्हिडिओमध्ये जॉब रोल काय असणार आहे, कसं काय काम करायचं तुम्हाला सर्व काही सांगणार आहे मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो, नेक्स्ट वेव ही कंपनी 3 IIT फाउंडर्सद्वारा तयार करण्यात आली आहे. म्हणजेच 100% जेन्युइन कंपनी आहे. आणि मी तुम्हाला यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आणलं आहे, जेणेकरून तुम्हाला थर्ड पार्टी ॲप्स वगैरेद्वारा इथे जाण्याची गरज पडणार नाही. आणि हे भारतामधलं सर्वात मोठं एडटेक आहे. जसं मित्रांनो तुम्हाला माहीत असेल, वेदांतू, बायजूस वगैरे जसे नीट IITसाठी कोचिंग प्रोव्हाइड करतात, तसे यांचे काही पर्सनल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स वगैरे आहेत. पोस्ट MBA नंतर काही जे प्रोग्राम्स आहेत त्यांच्यासाठी यांनी टीचिंग देतात आणि जॉब प्लेसमेंटची गॅरंटी देतात मित्रांनो. तर या फील्डमध्ये तुम्हाला काम करायचं आहे आणि कंपनीसाठी तुम्हाला सेल्स आणून द्यायचे आहेत. तुम्ही जसे सेल्स आणसाल तसं तुम्हाला इथे प्रॉफिट होत राहील. त्यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छितो, हे जे नेक्स्ट वेव प्लॅटफॉर्म आहे ते मिनिस्ट्री ऑफ स्किल अँड डेव्हलपमेंटच्या अंडर येतो मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या. तर 100% जेन्युइन आहे. आता मी तुम्हाला इथे सांगेल, अप्लाय केल्यानंतर तुम्हाला इथे काम कसं आहे, तुम्हाला काय काय फिलअप करायचं आहे. फिलअप करताना पण लक्ष देऊन फिलअप करा मित्रांनो, कारण की इथे तुम्हाला काही गोष्टी आहेत, त्यांनी रिलोकेटसाठी तुम्हाला हैदराबादला शिफ्ट होऊ शकता का वगैरे असं परमिशन्स विचारतील. तर तुम्हाला इथे जाणीवपूर्वक इथं फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी मी आता इथे फॉर्म भरून दाखवेल तुम्हाला. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे जेणेकरून तुम्ही चुकणार नाहीत कुठे. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो, नेक्स्ट वेव ही कंपनी 3 IIT फाउंडर्सद्वारा तयार करण्यात आली आहे. म्हणजेच 100% जेन्युइन कंपनी आहे. आणि मी तुम्हाला यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आणलं आहे, जेणेकरून तुम्हाला थर्ड पार्टी ॲप्स वगैरेद्वारा इथे जाण्याची गरज पडणार नाही. आणि हे भारतामधलं सर्वात मोठं एडटेक आहे. जसं मित्रांनो तुम्हाला माहीत असेल, वेदांतू, बायजूस वगैरे जसे नीट IITसाठी कोचिंग प्रोव्हाइड करतात, तसे यांचे काही पर्सनल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स वगैरे आहेत. पोस्ट MBA नंतर काही जे प्रोग्राम्स आहेत त्यांच्यासाठी यांनी टीचिंग देतात आणि जॉब प्लेसमेंटची गॅरंटी देतात मित्रांनो. तर या फील्डमध्ये तुम्हाला काम करायचं आहे आणि कंपनीसाठी तुम्हाला सेल्स आणून द्यायचे आहेत. तुम्ही जसे सेल्स आणसाल तसं तुम्हाला इथे प्रॉफिट होत राहील. यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छितो, हे जे नेक्स्ट वेव प्लॅटफॉर्म आहे ते मिनिस्ट्री ऑफ स्किल अँड डेव्हलपमेंटच्या अंडर येतो मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या. तर 100% जेन्युइन आहे. आता मी तुम्हाला इथे सांगेल, अप्लाय केल्यानंतर तुम्हाला इथे काम कसं आहे, तुम्हाला काय काय फिलअप करायचं आहे. फिलअप करताना पण लक्ष देऊन फिलअप करा मित्रांनो, कारण की ते तुम्हाला काही गोष्टी आहेत, त्यांनी रिलोकेटसाठी तुम्हाला हैदराबादला शिफ्ट होऊ शकता का वगैरे असं परमिशन्स विचारतील. तर तुम्हाला इथे जाणीवपूर्वक इथं फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी मी आता इथे फॉर्म भरून दाखवेल तुम्हाला. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे जेणेकरून तुम्ही चुकणार नाहीत कुठे. तर मी आता तुम्हाला इथे अप्लाय करून दाखवणार आहे मित्रांनो. अप्लाय करण्यासाठी तुम्हाला इथे अप्लाय नाऊवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं बेसिक एज्युकेशन डिटेल इथे टाकायचं आहे, तुमचं नाव, मिडल नेम वगैरे जे काही असेल ते, आणि ईमेल वगैरे इथे फिलअप करायचं आहे. मोबाईल नंबर 2 प्रकारचे द्या मित्रांनो तुम्ही इथे, जेणेकरून त्यांना कॉन्टॅक्ट करताना कुठली अडचण आली तर 2 पैकी 1 नंबर तुमचा लागला पाहिजे. त्यानंतर तुम्ही कुठलचे एम्प्लॉयर असाल, म्हणजे कुठे जॉब वगैरे करत असाल तर तिथं फिलअप करायचं की मी जॉब सध्या करंटली करतो आहे. असं जर असेल तर करायचं, किंवा आधी केलेलं असेल, तुम्ही सेल्स अँड मार्केटिंगमध्ये जॉब केला असेल तर तुम्ही इथे फिलअप करायचं आहे. त्यानंतर तुमचं एज्युकेशन इथं फिलअप करायचं आहे. तसं तर इथे मित्रांनो कोणत्याही प्रकारचं एज्युकेशनचं क्रायटेरिया यांनी दिला नाही. तुम्ही 12th पास असाल किंवा तुमचं कोणत्याही प्रकारचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर इथे तुम्ही अप्लाय करू शकता. पण तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तर तुम्हाला इथे जास्तीत जास्त चान्सेस असतील मित्रांनो. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, व्हॉट इज युअर एज, जेंडर वगैरे काय आहे, तुमचं मेल फिमेल असेल ते टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही कोणता कोर्स करताय ते टाकायचं आहे, जर करत असाल, जर झाला असेल तर तेही टाकायचं आहे.
त्यानंतर टोटल इयर्स ऑफ एक्सपिरियन्स वगैरेमध्ये 1 2 3 ते ऑप्शन्स दिले आहेत. अशा प्रकारे तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रिवियस एक्सपिरियन्स असेल तर यस करायचं आहे. कोणत्या फील्डमध्ये आहे ते पण इथे क्लिअर करायचं आहे. IT मध्ये असेल IT मध्ये लिहा, टीचिंग असेल, एडटेक असेल, जे काही असेल ते तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हॅव यू वर्क विथ नेक्स्ट वेव बिफोर. नोट इफ वी डिस्कवर एनी फॉल्स स्टेटमेंट विल नॉट बी ॲडवायसिंग द कॅन्डिडेट. म्हणजे तुम्हाला इथे जर तुम्ही नेक्स्ट वेवसोबत वगैरे जर काम केलं असेल तर इथं जेन्युइन केलं असेल तर हो करा, नाही तर नका करू, जेणेकरून तुमचा फॉर्म आउट होणार नाही मित्रांनो. यानंतर तुम्ही इथे बघू शकता हॅव यू एव्हर टेकन कोर्सेस ॲट नेक्स्ट वेव. तुम्ही यांचा कोणता कोर्स परचेस केला आहे का यांचं असं म्हणणं आहे, तर इथे नो करायचं. जर केलं असेल तर यस करायचं. आणि यांचं आता तुम्ही जिथं राहता तुमचं करंट लोकेशन टाकायचं आहे. त्यानंतर एक महत्त्वाचं इथं यांनी विचारलं आहे आर यू विलिंग टू रिलोकेट टू हैदराबाद. जर तुम्ही हैदराबादला शिफ्ट होऊ शकता का, असं यांचं म्हणणं आहे मित्रांनो. जर तुमच्याच्यानं पॉसिबल होत असेल तर यस करा, नाहीतर आत्ताच नो करा. कारण की नंतर केल्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर त्यांनी मग तुम्हाला जर जॉब करायचा नसेल आणि तुम्ही जर तिथं अप्लाय केला असेल तर तिथं तुम्हाला जावं लागेल मित्रांनो. हे एवढं केल्यानंतर तुम्ही इथे प्रायव्हसी पॉलिसीसाठी आय एम नॉट रोबोटवर क्लिक करा, कॅप्चा फिलअप करा आणि सबमिट ॲप्लिकेशन करा. ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर तुम्हाला यांचा इंटरव्ह्यू कॉल वगैरे येईल मित्रांनो. त्यानंतर प्रॉपर इंटरव्ह्यू वगैरे द्यायचा आणि जर सिलेक्ट झाला तर तुम्हाला तिथे शॉर्टलिस्ट करतील. शॉर्टलिस्ट करून तुम्हाला नेक्स्ट इंटरव्ह्यूसाठी त्यांनी बोलवतील. अशा प्रकारे जॉब होता. जॉब आवडला असेल तर तुमच्या मित्राला किंवा गरजू जे कोणी असेल तुमच्या घरी त्यांना शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.